जीवन, वैराग्य भक्ती चेतन, वैराग्य महाधनाचे धन, अपूर्व जे का या त्रिभुवनी. मुझे असदवन येथे दर आमुषाला चाललेला हा श्री दशनाम दत्ताखाडा सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य हा कार्यक्रम सत्संगाचा दर आमुषाला होते. पण आमचे गुरुबंधू आनंदबन महाराज यांनी विनंती केली की एक तुपा संस्थान आहे आणि त्यात तुपा संस्थानची एक शाखा आहे, नवीन शाखा असदवन म्हणून, आणि या ठिकाणी हा आमोशाचा कार्यक्रम नियोजित करावा, आयोजित करावा अशी सर्व संत मंडळीला आमच्या दशनामी आखाड्या सुरक्षा न्यास यांच्या अध्यक्षाकडे व सर्व विश्वस्ताकडे केली. त्यामुळं असदवन या पांढरीचं परमभाग्य समजा. आज दत्तशिखरचे मुख्य पुजारी आणि अनेक संतांचे पाय या पांढरीला लागले आणि ही पांढरी आज खरंच हे गोदावरीच्या तीरावर बसलेलं गाव. अनेक संत या ठिकाणी आले असतील, गेले असतील, परंतु या परशास्त्र ज्याला म्हणतात आणि परशास्त्राचाच भाग म्हणून हा निजात्मबोध प्रत्येक आमुष्याला होणारा हा सत्संग आजचा दिवस आपल्याला भाग्याचा समजा. सद्गुरु सखा पाहुणा घरी, आजचा दिन सोनिया परी, करुणी सख्या शुद्ध वासना, बैसल गुरु मूर्ती पूजना. या म्हणीप्रमाणे आज आपल्या पांढरीमध्ये खरोखरच आज भाग्याचा दिवस आहे आणि सर्व संत मंडळीचे या ठिकाणी तुम्हालाही दर्शन झालं, आम्हालाही या पांढरीचा स्पदस्पर्शाने आम्ही सुद्धा पावन झालो. आणि असाच सत्संग नेहमी नेहमी या ठिकाणी घडो. याच ठिकाणी असं भव्य दिव्य दत्त मंदिरही उभारलं जावं अशी मी गावकऱ्यांना विनंती करतो. वैराग्य साराचे सार, वैराग्य विश्वाचा आधार, जेने करिता परपार भवसिंधू पावती. या भवसिंधू मधून पार जर व्हायचं असेल तर वैराग्य प्राप्त व्हायला लागते. वैराग्य कशाला म्हणतात? अगोदर माणसाला ज्ञान झाल्याशिवाय भक्ती कळत नाही आणि भक्तीमध्ये जोपर्यंत तो माणूस विलीन होणार नाही तोपर्यंत त्याला वैराग्याची प्राप्ती होणार नाही. वैराग्य म्हणजे असं काय बाजारचा भाजीपाला नाही. आपण एखादा माणूस आपल्या गावातला मेल्याच्या नंतर आपण मसनवट्यामध्ये जातो आणि त्या माणसाला पुरते वेळेस आपण म्हणतो की माणसाचं काहीच खरं नाही, माणूस हा पाण्यावरला बुरबुडा आहे, आपलं काहीच नाही बुवा, आताच आमच्या घरी बोलला, आताच मला राम राम केला, काल माझ्यासोबत गावाला होता पण आज तो समावला, माणसाचं काहीच खरं नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. पण तेथून आल्याच्या नंतर, हातपाय धुतल्याच्या नंतर, आंघोळ केल्याच्या नंतर, कपडे बदलल्याच्या नंतर आपण आपल्या कर्माच्या मागे लागतो. माणसाला सर्वच समजते. या बाजारामध्ये आपण आल्याच्या नंतर या बाजारामध्ये काय घ्यायचे माणसाला ठरवायचं आहे. व्यापार चालू असल्याच्या नंतर आता तुम्ही नांदेडच्या व्यापार मध्ये जा, दुकानदारी मध्ये जा, प्रत्येकाचे मोठमोठे हाल लागलेले आहेत प्रत्येक वस्तूचे. पण जे मौल्यवान वस्तू आहे, मौल्यवान वस्तू एखाद्या कोपऱ्यामध्ये, सोन्याचं दुकान तुम्हाला कोण्याही ठिकाणी दिसणार नाही, ते ठराविक ठिकाणीच असतात. त्याचप्रमाणे हा नामाचा बाजार आहे आणि हा नामाचा बाजार आपल्याला सिद्ध करायचा असेल, आपल्याला नामानच जर उद्धार, 18 पुराणाच्या पोटीने नामाविन नाहीत गोष्टी. कोण्याही पुराण तुम्ही जरी शोधले, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 9 व्याकरण जरी वाचले तरी नाम हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. नाम कोणतं घ्या, रामाचं घ्या, कृष्णाचं घ्या, दत्ताचं घ्या, अन्य कोण्याही देवी देवतेचा घ्या, पण नामाने माणसाचा उद्धार होते.
नाम कशासाठी? नाम कुठेही मिळत नाही, नाम घ्यायच्या ठिकाणीच नाम घ्यावा लागते. ज्याप्रमाणे एखाद्या आश्रमामध्ये जा, एखाद्या मठामध्ये जा, एखाद्या मंदिरामध्ये जा, हे कशासाठी आहे? त्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी. आश्रम, मंदिर, साधू संत. साधू संत कसा? सगळ्याचा त्याग करून, अंगाला राख लावून तुमच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी साधू संत. आताच आपल्या आनंदबन महाराजांना सांगलं की एक वेडा माणूस त्या व्यासपीठावर येऊन संस्कृत बोलतो, इंग्रजीमध्ये आपलं प्रवचन देतो. असे विद्वान लोक आपली कळा दाखवित नाहीत, आपली दिशा दाखवत नाहीत. त्याचप्रमाणे साधू संत असतात. साधू संत आपल्या घरी आल्याच्या नंतर, साधू संत आल्याच्या नंतर ज्याप्रमाणे आपण दिवाळी दसरा सादर करतो, त्याचप्रमाणे साधू संत आल्याच्या नंतर दिवाळी दसरा समजून आपण साधू संतांचा सत्कार केला पाहिजे. साधू संत हा फक्त जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती, देह कष्टभीती, परोपकारी, स्वतःचा काही स्वार्थ नसते, स्वतःला लंगोटी घातलेली असते. आणि जे मंदिरं बांधतात, जे आश्रम बांधतात, हे तुमच्या भक्तासाठी येण्या जाण्याची व्यवस्था व्हावं, अन्नदान व्हावं. ज्या मंदिरामध्ये नामस्मरण चालते, ज्या मंदिरामध्ये अन्नदान चालते, त्या मंदिरामध्ये कोण्याही गोष्टीची उणीव नसते. आणि ज्याप्रमाणे या कलियुगामध्ये फक्त दोनच गोष्टी आपल्याला जीवतारक आहेत, एक नाम आणि दुसरा अन्नदान. याच्याशिवाय तिसरा आपल्याला पर्याय नाही. आपल्याला कोण्याही प्रकाराचं यज्ञ करायची गरज नाही, कोण्याही प्रकाराचा आपल्याला तीर्थाटन करण्याची गरज नाही, कोण्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. घर बसल्या आपल्या देवाचं नाम स्मरण करा. तुकडोजी महाराजांना सांगलं, हाती काममुखी नाम. हातानं काम करत राहायचं संसाराचं आणि मुखानं नाम घ्यायचं. संसार करावा नेटका, कोठ न दिसे फाटका, याला म्हणतात संसार. आणि परमार्थ करायचा असेल तरी परमार्थ तसा करा. ज्याप्रमाणे पतिव्रता अनुषा मातेने कर्तायोगामध्ये 60,000 वर्ष तपश्चर्या करून जो देव निर्गुणाचा सगुण केला आणि या कर्मभूमीला आला. कर्तायोगी आले हंस तीर्थायोगी देवदत्त, द्वापारी आवध होतो कली माझी शहादत्त. आचार्य आनंद प्रभू जो का जीव उद्धरितो. अशा चार्य सृष्टीमध्ये अनंत जन्म फिरून आपण या कर्मभूमीला आलो. आणि कर्मभूमीला येऊन जर परमेश्वराच्या ज्याप्रमाणे एका नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे देव आणि जीव हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं देवाला नाव नाही, देवाला गाव नाही, देवाला रूप नाही, अविनाशी आहे, दिगंबर आहे, अवधूत आहे, त्याचप्रमाणे आपला जीव सुद्धा तसाच आहे. जीव आलेलाही कोणाला दिसला नाही, जीव गेलेलाही कोणाला दिसला नाही. जीव हे म्हणजे पंचधातूचं एक, ज्याप्रमाणे आपला शरीर आहे, आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी, हे पंचमहाभूत आहेत. आणि या पंचमहाभूतापासून हा नरदेह आपल्याला असे शरीर जे सुंदर परमेश्वराला दिलेलं आहे. या शरीराचा अवयव कोणता एखादा आपल्या बाजारात जाऊन घेतो म्हणलं तर मिळणार नाही. व्यक्ती या पृथ्वीवर जरी फिरले आपण, आपल्या चेहऱ्यासारखा दुसरा चेहरा दिसणार नाही. किती वैभव आपल्या शरीरामध्ये आणि किती मौल्यवान वस्तू आपल्या शरीरामध्ये परमेश्वरानं दिलं. ज्या वेळेस आपण 9 महिने 9 दिवस मातेच्या कुशी राहून बाहेर पडतात, कलियुगाचा वारा लागल्याबरोबर परमेश्वराशी केलेल्या कराराला विसरून आपण देवाशी बैमान झालो. सोहम सोडून कोम धरला, विसर पडला नामाचा. देवाशी जो करार केले त्याचे स्मरण असू द्या. देव सर्वाचाच मायबाप आहे. आपल्याकडून अनंत अपराध झाले तरी पदरात घेणारा तो समर्थ आहे. जीव दैवता प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ आहेत. देव आणि जीव यांचे एक रूप करण्याकरता माया आणि दैवता त्यागावी लागेल, तरच देवाची आणि जीवाची भेट होईल. माया ही अनिवार्य आहे म्हणून तिचे नाव काळग्रहण आहे. हे ग्रहण निवारण्याकरता देवदत्त ग्रहण करा. देवदत्त ग्रहण करण्यासाठीच आपल्याला हा मानव जन्म आला. अनेक अवतार येती जाती तैशी नव्हे ही दत्तात्रय मूर्ती. अनेक अवतार फक्त कार्यासाठी आले आणि कार्य संपतात विल्या गेले. जीवाचे बंधन नाही तुटले कोणत्याही अवतारी. काय भाव असेल त्या माऊलीचा, काय प्रेम असेल त्या देवाचा. देवादी देव अनुसाचा बाळ झाला. देव भक्ताचा अंकित असतोय पतिव्रता अनुसे मातेने सिद्ध केले. पापाचे झाले प्रवत म्हणून भजावा श्री दत्त. रक्षकार होय सनात दिगंबरा थविता.
शेवटचा नरदेव, शेवटचा कलियुग, शेवटचा परमार्थ गोड करा. देव सोडून दैवतेच्या मागे लागू नका. आणि देवानं जो आपल्याला निर्माण केलं आणि देवाचंच खरोखर तुमचं भाग्य समजा की आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी आपल्याला जन्म झाला. आणि खरोखरच ज्याप्रमाणे 12-12 वर्षाला जे कुंभमेळा होतात ते योगायोग 2028 मध्ये कुंभमेळा सुद्धा नाशिकला आपल्या आहे आणि गोदावरीवरच आहे. आपलं परम भाग्य समजा की आपण गोदावरीच्या तीरावर आपलं गाव वसलेलं आसंदवन. आणि अशा आसंदवनावर आपला ज्याप्रमाणे 2028 मध्ये होणारा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याचं भाग्य आज आपल्याला मिळालेलं आहे असं मी या ठिकाणी मानतो. त्या वैराग्याचे लक्षण तुझ सांगतो अत्यादरे करून, श्रवण करुनी करी मनन त्या वैराग्याचे. ज्याप्रमाणे श्रवण केल्याशिवाय मनन करता येत नाही. मनन केल्याच्या नंतर चिंतन करावं लागते. कोण्याही वर्गामध्ये बसा, कोण्याही संप्रदायामध्ये जा, तुम्ही कोणताही तुम्हाला पदवी जर प्राप्त करायची असेल त्या पदवीचा तुम्हाला अभ्यास करावा लागते. आम्ही साधू संत झालो, आम्हाला शास्त्राचा अभ्यास करावा लागते, आम्हालाही वेदाचा अभ्यास करावा लागते, आम्हालाही पुराणाचा अभ्यास करावा लागते, तर आम्हाला लोक महाराज म्हणतील, नाही तर कोण म्हणणार आहे. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये आपण गेलो, ज्या क्षेत्रामध्ये आपण उतरलो, आता एखाद्या समजा आपल्याला पाणी लागतो म्हणून आपल्या समजा एखाद्या वावरामध्ये आपण 10-10 फुटाचे खड्डे केले तर पाणी लागेल का? लागणार नाही. त्याच्यामुळे एकच निष्ठा ठेवा, 10-10 फुटाचे 10 खड्डे करण्यासाठी 100 फुटाचा एकच खड्डा करा, म्हणजे 100% तुम्हाला पाणी लागू शकते. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य तसंच आहे. 10 वर्षे खंडोबाकडे जायचं, 10 वर्षे म्हसोबाकडे जायचं, 10 वर्षे अनेक देवी देवताकडे जायचं आणि आपला आलेले 100 वर्ष खर्च करून टाकायचे. म्हणजे कोणत्याही आपण एखाद्या सागरामध्ये आपण एखाद्या बैलाची शेपूट धरून लांड्याची सोडून जर भांड्याची धरली तर दोन्ही बैल निघून जातील, आपला जीव देतो घुटमळत बसेल. त्याचप्रमाणे एका सद्गुरूवर विश्वास ठेवा आणि हे भाऊ फार तरुण जा, असं या कवी कर्त्याचं म्हणणं आहे. मनन करुनी धरसी जीवी, तरीच पावेल मोक्ष पदवी, नाही तरी गाथा का गोवी, जन्म मरण चुकेना. असं जर तुम्ही केलं तर तुमचा जन्म मरण चुकणार नाही. जन्म मरण चुकण्यासाठी 100 वर्षाचं आयुष्य भरपूर आहे. मी आधी तुम्हाला सांगलं ना, अजूनही सांगणार आहो की जोपर्यंत तुम्ही आहारनिशी ते दत्त नाम घ्या, दत्त नाम घ्या की अजून कोणतंही नाम घ्या, पण आहारनिशी घ्या. ज्याप्रमाणे समुद्र वाहते आणि त्या समुद्राची धार खंडनच होऊ शकत नाही. नदी नाले याची धार खंडन होऊ शकते, पण समुद्राची धार खंडन होत नाही, सतत वाहते. समुद्र हा वाहणारा समुद्र आहे आणि समुद्राची धार कशीच खंडन होत नाही. त्याप्रमाणे आपण जन्मापासून मरेपर्यंत कार्य कोणतंही करा, पण लक्ष तिकडे ठेवा. जोपर्यंत आपण लक्ष त्या गोष्टीवर चिंतन करणार नाही तोपर्यंत बोलणंही शक्य नाही. तोपर्यंत अनुग्रह घेणारे भरपूर आहेत. नामवाले झाले आणि पंक्ती